नामदेवराव गोरे, राहणार मुक्काम खापरी बारोकर. आधी आम्ही पारंपरिक शेती करत होतो, सोयाबीन, गहू, चणा, ज्वारी वगैरे. नंतर त्यामध्ये आम्ही थोडंसं कृषी सहाय्यकाच्या थ्रू आम्ही झेंडू लागवड केली. ती 4-5 वर्ष आम्ही झेंडू लागवड केल्यानंतर मार्केटमध्ये जात असल्यामुळे तिथली थोडीशी जानकारी माहिती घेऊन सन्या नंतर 2007मध्ये पॉलीहाऊसची सुरुवात केली. 2007पासून 10 गुंठ्याचं पॉलीहाऊस केलं. 10 गुंठ्याचं पॉलीहाऊस हे 2017पर्यंत चाललं. एकच प्लॅन्ट हे 10 वर्ष चालवला. त्यानंतर 2000मध्ये चांगलं उत्पादन दिसल्यामुळे 2013मध्ये 30 गुंठ्याचं पॉलीहाऊस केलं. त्यामध्ये पण जरबेरा घेतला. त्यानंतर 2018मध्ये अजून आणखी 1 एकरचं पॉलीहाऊस केलं. त्यामध्ये पण जरबेरा लावला. तर काही कारणास्तव म्हणजे लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे जरबेराचं मेंटेन झालेलं नाही, कारण की प्रोडक्ट सेल होत नव्हता. लग्नसाठी या बाकी फंक्शन सगळे बंद होते, त्यामुळे मेंटेन करणं झालं. त्यामुळे मग 1 वर्ष शेती गॅप राहिली. मग त्यानंतर मग पैसा म्हणजे थोडा असल्यामुळे आम्ही मग गुलाब शेतीकडे गेलो. थोडं गुलाब शेतीला प्लांटेशनला थोडासा पैसा कमी लागत होता. तर त्यानंतर आम्ही गुलाब म्हणजे डच यामध्ये रोज डच घेतला. तर विदर्भामध्ये ह्या होत नाही बा असं लोकांची शंका होती. पण त्या कारणास्तव आम्ही करून बघितलं, तर आता आम्हाला 3.5 वर्ष ह्या गुलाबाला झालं आहे. गुलाब शेती हे बेडवर केलेली आहे. त्याला मातीचं मेन असते. माती ही रेड सॉईलची असल्या पाहिजे. त्यामुळे ते प्रोडक्शन चांगलं और व्यवस्थित होते आणि लॉंग पीक चालते. तसे गुलाबाला हे रेड सॉईलच असं कंपल्सरी आहे. त्यामध्ये ड्रिप इरिगेशन केलेली आहेत. प्लांटेशन नंतर 1-2 महिने 15 दिवसापर्यंत पाण्याचं नियोजन व्यवस्थित द्यावं लागते. नंतर खताचं नियोजन हे 1 दिवसाआड, बाकी कॅल्शियम नायट्रेट वगैरे हे 2 दिवसाआड, बाकी पेस्टिसाईडमध्ये फवारणी करावं लागते. बाकी शावरिंग करावं लागते. त्याला मेन गोष्ट शावरिंग आहे. जसं हवामानानुसार, ऋतूनुसार हे शावरिंग करणं गरजेचं आहे. जसं आता उन्हाळ्याचं वातावरण आहे, त्यामध्ये शावरिंग 1 दिवसाआड असल्या गरजेचेच असते. शेती जसे नेट हाऊसची शेती हे करण्यासाठी योग्य व फायदेदायक आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीचा आणि प्रोडक्शनचा आणि इतर कोणत्याही मार्केटमध्ये अनुभव मिळतो आणि उत्पन्नात तर होते. ते की पॉलीहाऊस जसं आपण कंपनीमध्ये जसं हे करतो कंपनी, त्या पद्धतीने याला जर हँडल तसं केलं की रोजचं मालकाने जर 4 तास आपण इथे वेळ दिला, तर याला 30-25 लाख रुपये एकरी उत्पन्न मिळतो.